नमस्कार मंडळी, तुम्ही पाहताय जनसंवाद. आज मुंबईनं फक्त नवा महापौर पाहिला नाही, तर संपूर्ण महाराष्ट्राच्या राजकारणाला नवी दिशा देणारा एक अत्यंत ऐतिहासिक आणि अभूतपूर्व क्षण अनुभवलाय. उद्धव ठाकरे मुंबईचे नवे महापौर झाले आणि या एका घोषणेसोबतच संपूर्ण देशाच्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली. कारण या विजयामागे जी शक्ती होती ती अत्यंत अनपेक्षित, धक्कादायक आणि महाराष्ट्राच्या राजकारणाची सर्व गणितं उलथवून टाकणारी होती. ही साथ होती देवेंद्र फडणवीसांची. गेल्या कित्येक महिन्यांपासून मुंबईच्या महापौरपदासाठी जी चढाओढ सुरू होती, जी गुप्त हालचाल सुरू होती, ती आज अखेर एका अत्यंत निर्णायक आणि स्फोटक टप्प्यावर येऊन पोहोचली. आज सकाळपर्यंत सगळं कसं शांत वाटत होतं, जणू काही वादळापूर्वीची शांतता असावी. पण पडद्यामध्ये अशा काही हालचालींनी वेग घेतला होता, ज्यांनी दुपारपर्यंत मुंबईच्या राजकीय वातावरणाचा पारा अचानक शिखरावर नेऊन ठेवला. प्रत्येक राजकीय गोटात फक्त एकच चर्चा दबक्या आवाजात सुरू होती की आज काहीतरी असं घडणार आहे जे महाराष्ट्राच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं. आणि अखेर तेच घडलं. ज्यावेळी उद्धव ठाकरे महापौरपदाची शपथ घेण्यासाठी पायऱ्या चढू लागले, त्या क्षणी संपूर्ण सभागृहात एक भयाण आणि अस्वस्थ करणारी शांतता पसरली होती. कारण हा जो राजकीय क्षण होता तो कोणालाच, अगदी मोठ्या राजकीय पंडितांनाही अपेक्षित नव्हता. एकेकाळी एकमेकांचे कट्टर वैचारिक आणि राजकीय विरोधक म्हणून ओळखले जाणारे उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा एकाच मंचावर एकाच उद्दिष्टासाठी एकत्र आले. ही केवळ एक साधी युती नव्हती, तर ती एक अत्यंत गरजेची राजकीय रणनीती होती, ज्यामध्ये वैयक्तिक मतभेद, जुन्या काळाची टीका, एकमेकांवर केलेले आरोप आणि मनातील सर्व राजकीय कटुता पूर्णपणे बाजूला ठेवून फक्त आणि फक्त मुंबई आधी हा मोठा विचार केला गेला. हा निर्णय घेण्यासाठी दोन्ही बाजूंकडून जे धाडस दाखवण्यात आलं, त्याने राज्याच्या राजकारणाची दिशाच बदलून टाकली. देवेंद्र फडणवीसांनी दिलेली ही साथ केवळ एका बाह्य पाठिंब्यापुरती मर्यादित नव्हती, तर ती थेट सत्तेच्या केंद्रस्थानी असलेल्या गणितात मोठी उलथापालथ करणारी ठरली. विशेषतः ज्या शिंदे गटाला 100% खात्री होती की मुंबई महापालिकेची सत्ता आणि महापौरपद आता आपल्याच खिशात, त्या गटाला शेवटच्या क्षणी इतका जबर आणि अनपेक्षित धक्का बसला की त्यांना सावरण्याची साधी संधीही मिळाली नाही. नगरसेवकांची मोठी आकडेमोड झाली होती, बहुमताचे दावे केले जात होते आणि अतिशय आत्मविश्वासानं जी रणनीती आखली गेली होती ती ठाणे आणि मुंबईच्या राजकारणात स्वतःला सर्वेसर्वा समजणाऱ्यांच्या डोळ्या देखत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळून पडली. एकनाथ शिंदेंनी अतिशय चालाखीनं आणि नियोजनबद्ध पद्धतीने आखलेला प्रत्येक डाव आज फडणवीस आणि ठाकरे यांच्या एका मास्टर स्ट्रोकमुळे पूर्णपणे फसलाय. ज्यांना वाटत होतं की मुंबईची सत्ता आता आपल्याच मुठीत आहे आणि आपणच आता मुंबईचे भाग्य विधाते आहोत, त्यांना आज खऱ्या अर्थानं गेम ओव्हर झाल्याची तीव्र जाणीव झाली. मुंबईच्या गल्लोगल्लीत आणि राजकीय वर्तुळात आता फक्त एकच वाक्य वाऱ्यासारखं पसरलंय की शिंदेचा आज मोठा गेम झालाय. ही केवळ एक निवडणूक नव्हती, तर हा एक संदेश होता की राजकारणात कुणीही कायमचा शत्रू नसतो आणि वेळ पडल्यास मुंबईच्या हितासाठी दोन मोठे ध्रुव एकत्र येऊ शकतात. सूत्रांकडून मिळालेल्या अत्यंत गोपनीय माहितीनुसार मागील अनेक दिवसांपासून देवेंद्र फडणवीस आणि उद्धव ठाकरे यांच्यात गुप्त बैठका सुरू होत्या. या बैठका प्रसिद्धीच्या झोतात येऊ न देता अत्यंत गुप्ततेनं पार पडल्या. कुठेही कोणताही सुगावा लागू दिला नाही, प्रसारमाध्यमांना कोणतीही हिंट दिली गेली नाही. पण जशी योग्य वेळ आली तसा हा मोठा राजकीय बॉम्ब फोडण्यात आला. याच स्फोटाचे हादरे इतके तीव्र होते की फक्त मुंबईच नाही तर संपूर्ण महाराष्ट्र आज हादरून गेलाय. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा महापौर होणं हा क्षण केवळ सत्तेच्या खुर्चीचा बदल नव्हता, तर तो एक प्रचंड मोठा भावनिक आणि राजकीय पुनरागमनाचा सोहळा होता. मुंबईवर जीवापार प्रेम करणारा एक नेता, जो मुंबईच्या प्रश्नांसाठी आणि मराठी माणसाच्या अस्मितेसाठी कायम आक्रमक पवित्रा घेतो, तो ठाकरे पुन्हा एकदा सत्तेच्या मुख्य प्रवाहात परतलाय. शपथविधीच्या वेळी त्यांच्या चेहऱ्यावर जो एक वेगळाच शांत पण खंबीर आत्मविश्वास दिसत होता, तो बरंच काही सांगून जात होता. त्यांच्या देहबोलीतून हे स्पष्ट होत होतं की आता मुंबईची सूत्र पुन्हा एकदा सुरक्षित हातात आली आहेत. दुसरीकडे त्यांच्या समर्थकांच्या डोळ्यात जो अभिमान आणि जो काही वर्षांचा साचलेला आनंद होता, तो पाहून विरोधकांच्या गोटात मात्र स्मशान शांतता पसरली होती. याउलट परिस्थिती शिंदे गटात होती. तिथे कमालीची निराशा आणि अस्वस्थता पाहायला मिळाली. अनेक नगरसेवकांचे चेहरे पूर्णपणे पडले होते. त्यांना काय बोलावं हेच सुचत नव्हतं. काहींना तर शेवटपर्यंत विश्वासच बसत नव्हता की अशा पद्धतीने शेवटच्या क्षणी अख्खी बाजी पलटली जाऊ शकते.
राजकारणातला हा थरार आज मुंबईनं जवळून अनुभवलाय. आता राजकीय विश्लेषकांमध्ये हीच चर्चा सुरू आहे की देवेंद्र फडणवीसांचा हा ऐतिहासिक निर्णय केवळ मुंबई महानगरपालिकेपुरता मर्यादित राहणार नाही. याचे खूप मोठे आणि दूरगामी पडसाद आगामी काळात राज्याच्या राजकारणात आणि विधानसभा निवडणुकीतही नक्कीच उमटणार आहेत. ही ठाकरे-फडणवीस युती म्हणजे भविष्यातील एका नव्या आणि मोठ्या राजकीय समीकरणाची नांदी मानली जाते. मुंबईच्या संपूर्ण प्रशासनावर, विकास कामांवर आणि इथल्या निर्णयांवर आता पुन्हा एकदा ठाकरे ब्रँडची मोहोर स्पष्टपणे उमटणार हे आता सूर्यप्रकाशाइतकं स्वच्छ झालंय. मुंबईचा विकास, रखडलेले प्रकल्प, प्रशासकीय पारदर्शकता आणि राजकीय स्थैर्य या 4 महत्त्वाच्या खांबांवर आता नवीन सरकार आणि नवीन महापौर काम करतील असा विश्वास आता सर्वसामान्य मुंबईकरांमध्ये निर्माण झालाय. आजचा हा दिवस फक्त एका व्यक्तीच्या निवडीचा दिवस नव्हता, तर तो मुंबईच्या अस्मितेसाठी आणि तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी घेतलेल्या एका अतिशय धाडसी, क्रांतिकारी आणि धाडसी निर्णयाचा दिवस ठरलाय. आता इथून पुढे मुंबईचा कारभार नेमका कोणत्या वळणावर जातो आणि ही नवी जोडी विरोधकांना अजून किती धक्के देते याकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलंय. राजकारणाच्या या महासंग्रामात जेव्हा 2 मोठे विचारप्रवाह एकत्र येतात तेव्हा सर्व जुनी समीकरणं आपोआपच निकालात निघतात. फडणवीस आणि ठाकरे यांची ही नवी केमिस्ट्री केवळ सत्तेसाठी नसून ती मुंबईच्या हितासाठी घेतलेला एक मोठा जुगार आहे असंही काही जण म्हणतायत. पण ज्या पद्धतीने आकड्यांची जुळवाजुळव केली गेली आणि ज्या पद्धतीने विरोधकांना गाफील ठेवून ही बाजी मारली गेली ते पाहता देवेंद्र फडणवीसांच्या राजकीय चाणक्य नीतीचं दर्शन पुन्हा एकदा महाराष्ट्राला घडलं. शिंदे गटातील काही अंतर्गत नाराजी आणि भाजपची रणनीती यांची सांगड घालून हा विजय खेचून आणला गेला. उद्धव ठाकरे यांच्यासाठी ही लढाई केवळ महापौरपदाची नव्हती, तर ती त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आणि शिवसेनेच्या गौरवशाली परंपरेची होती. आजच्या या घटनेमुळे पुन्हा एकदा सिद्ध झालीये की मुंबईच्या राजकारणाचा रिमोट कंट्रोल हा मातोश्रीवरूनच चालणार. एकीकडे जल्लोष सुरू असताना दुसरीकडे राजकीय हालचालींनी वेग घेतलाय. कारण येणाऱ्या काही दिवसात मंत्रिपद आणि महामंडळांच्या वाटपावरून नवी चर्चा सुरू होऊ शकते. ही युती केवळ महापालिकेपुरती आहे की आगामी विधानसभेसाठी ही एक मोठी तयारी आहे याचं उत्तर काळच देईल. पण तुर्तास तरी मुंबईच्या गादीवर ठाकरेंचं पुनरागमन झालं आणि त्याला फडणवीसांचं बळ मिळालं हे नाकारता येणार नाही. या ऐतिहासिक विजयाचा परिणाम महाराष्ट्राच्या प्रत्येक जिल्ह्यापर्यंत पोचणार आहे आणि प्रत्येक राजकीय पक्ष आता आपली रणनीती बदलण्यावर भर देणार आहे. मुंबईच्या राजकारणात आज जे काही घडलं ते केवळ एका दिवसाचं नियोजन नव्हतं, तर त्यामागे अनेक महिन्यांची राजकीय तपश्चर्या आणि अत्यंत थंड डोक्यानं आखलेली रणनीती होती. जेव्हा उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी हात मिळवणी करण्याचा निर्णय घेतला तेव्हाच हे स्पष्ट झालं होतं की आता महाराष्ट्राच्या सत्तेचे जुने गट ढासळणार आहेत. या युतीमुळे केवळ मुंबई महापालिकेचं चित्र बदललं नाही, तर राज्याच्या संपूर्ण राजकीय पटलावर एक मोठा भूकंप आलाय. ज्यावेळी सभागृहात मतदानाला सुरुवात झाली आणि एकामागून एक नगरसेवक ठाकरे-फडणवीस युतीच्या बाजूने उभे राहू लागले तेव्हा शिंदे गटाच्या नेत्यांच्या पायाखालची जमीन सरकली होती. कारण त्यांनी ज्या बहुमताचा दावा केला होता ते बहुमत शेवटच्या क्षणी फुटीच्या उंबरठ्यावर उभं होतं. राजकारणातला हा असा एक खेळ होता जिथे डाव कुणीतरी दुसराच मांडला होता, पण बाजी मात्र ठाकरेंनी मारली. खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर ही लढाई मुंबईच्या अस्मितेची आणि इथल्या साधनसंपत्तीवर कुणाचं नियंत्रण राहणार याची होती. उद्धव ठाकरे यांना पुन्हा सत्तेत आणून फडणवीसांनी एक मोठा राजकीय संदेश दिल्लीपर्यंत पोचवला. हा संदेश असा होता की महाराष्ट्राच्या राजकारणात आजही स्थानिक नेत्यांची पकड मजबूत आहे आणि इथली समीकरणं बाहेरून ठरवता येत नाहीत. आजवर ज्यांनी ठाकरेंना संपवण्याचा प्रयत्न केला त्यांना आजच्या या निर्णयाने एक सणसणीत चपराक बसलीये. मुंबई महानगरपालिका ही केवळ एक महापालिका नाही, तर ते आशियातलं सर्वात श्रीमंत नगर संस्थान आहे. इथली तिजोरी ज्याच्या हातात त्याचं राजकारण जिवंत राहतं आणि म्हणूनच शिंदे गटानं आपली पूर्ण ताकद इथे लावली होती. पण फडणवीसांनी ज्या पद्धतीची फिल्डिंग लावली होती ती भेदणं शिंदेंच्या चाणक्यांना जमलं नाही. सूत्रांची माहितीनुसार ज्यावेळी या युतीची चर्चा अंतिम टप्प्यात होती तेव्हा दोन्ही नेत्यांमध्ये एक अलिखित करार झाला होता. या करारात केवळ महापौर पदच नाही, तर मुंबईच्या आगामी विकास कामांचा आराखडा सुद्धा ठरवण्यात आला होता. मुंबईचे कोस्टल रोड असोत, मेट्रोचे प्रकल्प असोत की धारावी पुनर्विकासाचा मुद्दा, या सर्व गोष्टींवर आता या नव्या युतीचा प्रभाव असणार आहे. याचाच अर्थ असा की इथून पुढे मुंबईत जे काही घडेल त्यामागे ठाकरे आणि फडणवीस यांचा समान विचार असेल.
हे पाहून सामान्य मुंबईकर सुद्धा आश्चर्यचकित झालाय, कारण काही महिन्यांपूर्वी जे नेते एकमेकांचे तोंड पाहायला तयार नव्हते ते आज एकमेकांच्या विजयाचा गुलाल उधळत आहेत. हीच तर राजकारणाची खरी मजा आहे, जिथे सत्तेसाठी आणि शहराच्या हितासाठी शत्रूसुद्धा मित्र होतात. पण या सगळ्या खेळात सर्वात मोठं नुकसान कुणाचं झालं असेल तर ते म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबत गेलेल्या आमदारांचं. त्यांना असं वाटलं होतं की भाजपच्या मदतीनं आपण ठाकरेंना कायमच बाजूला सारू शकू, पण भाजपच्या धुरीणांनी आणि विशेषतः देवेंद्र फडणवीसांनी ज्या पद्धतीनं आपली खेळी बदलली त्यामुळे शिंदे गट आता एकाकी पडल्याचं चित्र दिसतंय. शिंदे गटातील अनेक नगरसेवक आता पुन्हा एकदा मातोश्रीच्या संपर्कात असल्याची चर्चा सुरू झालीय. जर ही चर्चा खरी ठरली तर आगामी काळात शिंदे गटाला मोठे खिंडार पडू शकतात. राजकारणातली ही गद्दारी आणि खुद्दारी यातील लढाई आता एका नव्या वळणावर येऊन ठेपलीय. उद्धव ठाकरे यांनी महापौर म्हणून शपथ घेतल्यानंतर दिलेलं पहिलं भाषणसुद्धा खूप सूचक होतं. त्यांनी आपल्या भाषणात मुंबईची लूट थांबवणार असं जे विधान केलं तो थेट वार शिंदे गटाच्या कार्यपद्धतीवर होता. दुसरीकडे दिल्लीतील हायकमांडसुद्धा या घडामोडींवर बारकाईनं लक्ष ठेवून आहे. भाजपच्या या निर्णयामुळे राज्यात महायुतीमध्ये जे बिघडलेलं समीकरण होतं ते आता पुन्हा एकदा ठाकरेंच्या बाजूने झुकलंय. देवेंद्र फडणवीस यांनी हे दाखवून दिलं की ते राज्याच्या राजकारणातले खरे किंगमेकर आहेत. त्यांनी एका दगडात अनेक पक्षी मारलेत. एकीकडे शिंदेंची ताकद कमी केली तर दुसरीकडे ठाकरेंना सोडत घेऊन मुंबईवर आपली पकड मजबूत केली. यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत आता महाविकास आघाडीचं काय होणार हा प्रश्नसुद्धा तितकाच महत्त्वाचा ठरलाय. काय शरद पवार आणि काँग्रेस या नव्या युतीला विरोध करणार की ते सुद्धा शांत राहून या बदलत्या वाऱ्याचा अंदाज घेणार? महाराष्ट्राच्या राजकारणातला हा सस्पेन्स आता अधिकच वाढलाय. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा सत्तेत आल्यामुळे शिवसैनिकांमध्ये जे चैतन्य पसरले ते पाहण्यासारखं आहे. गेल्या 2 वर्षांपासून जो शिवसैनिक बॅकफूटवर होता तो आज मुंबईच्या रस्त्यांवर भगवे झेंडे घेऊन नाचताना दिसतोय. कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला या घोषणांनी पुन्हा एकदा मुंबईचं दादर, परळ आणि गिरगाव दुमदुमून गेलंय. ही लाट केवळ मुंबईपुरती मर्यादित नसून ती आता ग्रामीण महाराष्ट्रात सुद्धा पोचणार आहे. उद्धव ठाकरेंचं हे पुनरागमन विरोधकांच्या छातीत धडकी भरवणारं ठरणार यात शंका नाही. आता वेध लागलेत ते मुंबईच्या नव्या कारभाराचे. उद्धव ठाकरे कशा पद्धतीने मुंबईचे प्रश्न सोडवतात आणि फडणवीस त्यांना कसं सहकार्य करतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल. तेव्हा मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? महापौर हा कोणाचा हवा? कमेंटमध्ये जरूर कळवा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी आपल्या जनसंवाद या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.